नमस्कार. पौष मास, श्रीजला शुक्ल पक्ष, मार्गशीर्षाकडून पौषाकडे वाटचाल. नाताळ, क्रिसमस झाला, 2020 झाला, 21 झाला, 22 येतोय. बीत गए दिन पर दिन बीत गए. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करो दिन गिन के इंतजार. आजा कृष्णा आई बहार. दिन बने हफ्ते, हफ्ते महीने, महीने बन गए साल. आके जरा तू देख तो ले, क्या है अब मेरा हाल. जोपर्यंत ईश्वराची वाटचाल नाही लागली तोपर्यंत जन्मोजन्मी आवारा बन बन के फिरता हूं. न जीता हूं न मैं मरता हूं. ये रे बाबा आता विठोबा, आता मला मिळाला मार्ग. आता दिसते आहे दिशा. आता अवश्य जागृत झाली आशा. आता मिळतोय दिलासा. आता वाढतोय विश्वास. आता खोलाते है श्रद्धा. आता प्रज्वलित होते भक्ती. आता उदय होतोय ज्ञानाचा. आता दिसतोय स्पष्ट. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. पश्यति म्हणजे दिसणं, बघतो. 6वा अध्याय 30वा श्लोक. तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. स्वतः म्हणतो मी अदृश्य नाही आहे, मग बघत नाही आहे. बघत नाही माझ्याकडे. बघितलं तर दिसेल. सांगून ठेवला जी कुठे आहे मी, कसा आहे, किती आहे. भगवद्गीतेत छोटासा 700 श्लोकांचा ग्रंथ दिला. 18,000 वाचणं कुठे होईल. भागवत पुराण 84,000 श्लोक. स्कंद पुराण अशी 18 पुराण. याही पेक्षा क्लिष्ट उपनिषद 108. त्याही पेक्षा मोठा विस्तार वेदांचा. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. 4था अथर्ववेद उरलेला. ब्रह्मसूत्र, मीमांसा, षटशास्त्र, संस्कृत व्याकरण, संधी विग्रह. थकला जीव कृपा करण्यासाठी या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात स्वतःच आला. ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति. भागवतात सांगितलं. खूप कुठे काय शोधायला. अवतार वगैरे झाला तर यावेळेस मी स्वतः जातो. मी माझं बाळ, मुलगा, मुलगी नावेतून जात असताना बाळ जर पाण्यात पडलं, माझी मुलगी, माझा मुलगा, मोहिनी आमची मुलगी, कान्हा मुलगा नावेतून पडला तर मी वाट पाहिल का, आरडाओरडा दिल का, रे कोणी या. आपलं स्वतः नावेत बसून आहे का कोणी जरा वाचवते काय मोहिनीला, कानाला. ऑल्दो ते दोघे माझ्यापेक्षा चांगले जास्ती पोहतात, पण मी धडाक्कन उडी मारेल स्वतःच. ममये वांशो जीवलोके जीवभूत सनातन. अर्जुना, माझे अंश आहेत, माझ्या हृदयाचे तुकडे आहेत. मी स्वतः आहे. आपल्या जीवनात दुःख आलं तर तो असं वाट पाहिल वरून बघेल का कोणीतरी येऊन मदत करेल. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. श्रीराम तुलसीराम चरितमानस. धडाक्कन स्वतःला येतो. भागवतात सांगितलं ब्रह्म ज्याला म्हणतात, ब्रह्म इति. परमात्मा ज्याला म्हणतात. इंद्रारि व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे. सुरांच्या, देवांच्या, सज्जनांच्या, साधूंना जेव्हा त्रास होतो, यदा यदा हि धर्मस्य. 3 कारण. परित्राणाय साधूनां
साधूंचे त्राण दूर करायला. साधू म्हणजे दाढी वाढवलेले, अंगारा फसलेलं नाही. साधणारे जे साधक आहेत, साधक साधनाचा उपयोग करून, साधना करून आपल्या साध्याकडे जाऊन शेवटी सिद्ध होणार. ते स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाही, कोणीही साधक. परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थ. धर्म इनहेरंट क्वालिटी जी करप्ट झाली, इंट्रेन्सिक क्वालिटीज, सत्य चित्त आनंद स्वरूप आपलं जे विलोप झालं, विसर झाला, एक्सटर्नल डिपेंडन्सीज वाढल्या, बाहेरून काहीतरी सुख मिळेल असं वाटलं, बाहेरून कोणी चांगलं म्हणेल तर, बाहेरून कोणी गिफ्ट देईल, गिफ्ट दिलेली आवडली म्हणेल तर, थम्स अप, लाईक्स, सबस्क्राईब हे झालं तर आनंद. हे एक्सटर्नल डिपेंडन्सीजवर जीव परावलंबी झालेला. त्याचा हनन करण्यासाठी स्वावलंबी, स्वतः सिद्ध असलेला तो ब्रह्म, तो परमात्मा, कृष्णस्तु भगवान स्वयं इति अवतारला. त्या कृष्णाची साधना करतात. त्या कृष्णाने स्वतः म्हटलेली गीता संक्षिप्त लाखो श्लोकांना निवडक 700 समोर ठेवलेले. 2.25 तासात 7:45 वाजता युद्धाची भूमिका झाली. आता झाली गीता जयंती, त्यावेळेस सांगितलं होतं 8 वाजता ठरलेली वेळ युद्धाची. कौरव जमा झाले, पांडव जमा झाले, 7:45 वाजले. म्हणता जरा मध्ये सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामि अच्युत. पहिला श्लोक, पहिला अध्याय रादर. जरा मध्ये जाऊन बघतो कोण कोण आहे, कोण आले आज, हू शोड अप, कोण आहे कोण नाही. आणि ते बघून एकदम अवाक म्हणजे वाणी बंद, स्पीचलेस. नयोदसेति गोविंदम, I cannot fight. Govinda, I shall not fight. I cannot do this. Who does that? Where have you brought me? What are you making me do? Are you out of your mind? Are you crazy, Krishna? Arjun challenge करतो गीतेत, प्रश्नावर प्रश्न विचारतो, कन्फ्यूज करतोय म्हणतो. तुम्हाला नीट सांग, विचार करून सांग. कृष्णाला म्हणतो अर्जुन, नीट विचार करून सांग, कन्फ्युजिंग आहे तुझं बोलणं. 8:45 वाजले, 8 वाजता युद्ध आहे. आता कसं हा नाही लढणार तर अर्धा दिवसही नाही टिकणार युद्ध. भीम अर्धा दिवस सांभाळेल जास्तीत जास्त. ते लवकरातल्या लवकर पूर्ण रहस्य सांगण्याचं. इतकी एफिशियंट भगवद्गीता आपल्या पदरात पडली. कुठून कशा प्रकारे नंबर लागला आपला. दिस इज द बिगेस्ट जॅकपॉट of all times, of all creations. This is the jackpot for the soul. Forever free. Millionaire होऊन काय करायचं आहे? Forever millionaire. गेयस्य नित्य संन्यासी. 5वा अध्याय 3रा श्लोक. यो न द्वेष्टी न कांक्षती. अरे मी तुला नित्य forever free बनवतो, forever millionaire बनवतो. Effortlessly, that too. एवढा एक यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुख पूर्वक बंधनातून सुटून जाशील. कसं बंधन, कसं दुःख, कसं ॲजिटेशन, कसा उद्वेग, कसा राग, कशी चिडचिड, कुठली आग. सुखम बंधात प्रमुच्यते, सुखाने सुटशील. न द्वेष्टी न कांक्षती. इतके सुंदर सुंदर हिरे मोती टाकले भगवद्गीता. कुठे वेळ गेला आजपर्यंत जीवनात, काय काय जमा केलं, कुठलं ज्ञान, कोणत्या आजपर्यंतच्या ज्ञानाने परमनंट शांती मिळाली, मिळकत मिळाली एवढी. केव्हा झालं असं की बस आता नाही, आता आवश्यक नाही. हे आहे एक ठिकाण भगवंताच्या चरणी. And नुसतंच भागातळेपणाने. This is supremely scientific. There is big time physics in the Gita. There is deep chemistry in the Gita.
And of course, biology is all pervading. You have to look for it. Divyam dadami te chakshu पश्चिमे योगमेश्वरम. तुला दिसणार नाही, अर्जुन समोर उभा आहे कृष्ण अर्थात, पण ईश्वरी रूप नाही दिसत आहे. कारण म्हणतो 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. तू चर्मचक्षूंवरच विश्वास ठेवून आहे. These are imperfect eyes. This is illusory perception. This is partial. This is fractional. थोडंसं आहे. एवढ्यावरून नाही करणार विश्वास. मी तुला दिव्य दृष्टी देतो, अलौकिक, divine, transcendental, beyond this world. Now look, same sight. विश्वरूप दर्शन प्रगट झालं. ते भगवद्गीता विश्वरूप दाखवण्यासाठी आली आहे. I just wanted to impress on your minds as the year is closing, वर्ष संपूर्ण दुसरं पुढचं, we should prioritize this. There cannot be, should not be a bigger priority. शक्यच नाही आहे. थोडा अर्धी एक अंश बुद्धीचा उपयोग केला, विचार केला, त्याच्यापेक्षा महत्वाची वस्तू नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं काम नाही आहे. हे प्राप्त होईस तर दुसरं काही प्राप्तीला काही अर्थ नाही. कचरा गोळा केला. संसारती ती संसार सरकत चाललाय सगळं. जे हवंय ते मिळत नाहीये, जे मिळते ते आवडत नाहीये, जे आवडते ते टिकत नाहीये. तर मग काय? कारण काय हवं आहे कल्पना नाही, माहीतच नाहीये. काय शोधतोय? If I don't know where I'm going, any road will take me there. I don't know what I'm looking for. This is what we have been searching for, a soul. So I hope मन शांत होऊन कुठेतरी crack open होऊन विश्वास कि now I must commit to this. Give it a shot. Give God a chance. God is not dead yet. He's well and alive. आतूनच बघतोय, आतूनच बसलाय. Cannot get rid of him. जिथे जातो तेथे तू माझा सांगाती. आपण 8व्या अध्यायात हे बलतीकडे चालू राहील. We must slow down and stop and get back on track. 8वा अध्याय आज संपवण्याचा प्रयत्न करू, बिकॉज नवीन वर्षात नेक्स्ट जो होईल, then we can jump into the beautiful 9th chapter. अध्यान 18 अध्यायात भगवद्गीतेत हार असला गुच्छेदार कृष्णाला घातला, ते इकडून अर्धा आणि इकडून अर्धा, आणि मध्ये मोठं पेंडंट असला किंवा मोठं फूल असलं. लक्षवेधी मुख्य लक्ष जातं. मध्ये काय मध्ये मंगळसूत्रात कशा हारात पदक घातलेला, तसा लक्षवेधी श्लोक 9वा अध्याय संपतो, 10वा सुरू होणार. बरोबर मध्यांतर. ते शोले पाहिला आता लहानपणी, ते एकदम अर्धा झाला, मग इंटरवल मोठा पडतात. इंटरवल आता कुठे अर्ध झाला, आता पुढे अजून रोमांचित आहे, इंटरमिशन. तसा इंटरवल आहे. तर श्लोक पुढच्या अध्यायात येणार. मन्मना भव मद्भक्तो मध्यजी माम नमस्करू मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायण. The last verse in the 9th chapter before the 10th begins. Midpoint, intermission. So we have to go towards that. Navadhyaya Raj Vidya Raj Guhya Yoga. Yoga, connecting with the Supreme. Raj Vidya. So Vidya means skill. Vidya means ज्ञान नहीं. ज्ञान म्हणजे ज्ञान. विद्या is skill. नुसतं ज्ञानाने उपयोग नाही. Skill हवं. Knowledge and skill. विद्या. आणि नुसतं सारेगम माहिती, सारेगम पदनिसा सानिधप वगैरे सानी नाही, वाजवण्याची कला हवी. म्हणून सरस्वतीची साधना करतात. कला, स्किल, विद्याची देवी.
Rajavidya, the king of skill, the best skill, the greatest skill. Rajaguhya, guhya म्हणजे सिक्रेट, मिस्ट्री, सस्पेन्स. गुहेत दडपलेलं, माहित नाही आत काय. The deepest secret, the greatest skill, that of connecting, reuniting with the Lord of all lords, the Lord of love. Rajavidya, Rajaguhya योग. त्याच्या शेवटी तो सांगतो हे सगळं असं सोपं आहे. मन मना भाव मद भक्तो, कठीण नाही आहे. न गीता कठीण आहे, न ईश्वर प्राप्ती कठीण आहे. कळलं नाही म्हणून कठीण, लक्ष दिलं नाही म्हणून, सोडून दिलं म्हणून. याच जीवनात शक्य आहे. मनुष्य देहातच शक्य आहे, संभव मिळालाय. मनुष्य देह मिळाला, भारताच्या मातीत जन्म झाला. अजनाभ खंड ज्याचं नाव होतं, ईश्वराच्या नाभीतून निघालेला पहिला ब्रह्मकुंड कुरुक्षेत्रात, तिथली माती. रामाची चरण धुळे आहे त्या मातीत, कृष्ण खेळलाय त्या मातीत, बुद्धाची शांती आहे तिथे. मनुष्य देह मिळाला, भारताच्या मातीत जन्म झाला, सनातन धर्मात जन्म झाला. सनातन, ओरिजिनल, एव्हर फ्रेश, एव्हर रेलेव्हंट, एव्हर इन फॅशन. The original, intrinsic, inherent, आतला स्वतःच आपला, त्या धर्मात जन्म झाला. ईश्वराप्रती निष्ठा, श्रद्धा उत्पन्न झाले. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. 4था अध्याय 34वा श्लोक. श्रद्धा निर्माण झाली. कृष्णाचं नाव तोंडावर आलं. कृष्ण म्हणून द्या जिथे आहे तिथे नसते श्रीकृष्ण, नुकसान नाही होणार, गोड वाटल. कृष्णाचं नाव आलं, रामाचं नाव आलं, गीतेकडे आकर्षण झालं. महाभाग्य, सौभाग्य, एक भाग्य नाही, सौभाग्य, महाभाग्य उदय झाला. ते शक्य आहे या जन्मात. पुढचं कोणी पाहिलं तर 8वा अध्याय या वर्षी संपूर्ण. रिमेंबर द 8th and 13th सूर्योदय झाला, होणच राहिला. 8वा आणि 13वा अध्याय टेक्निकल आहे जरा. क्षेत्रज्ञ विभाग योग 13वा येईल तेव्हा, आणि 8वा अक्षर ब्रह्म योग. म्हणून वेळ लागला हा, हळूहळू करत. आज कदाचित संपेल. जाता जाताही टेक्निकल थोडे फंडे अजून देऊनच. वी विल ट्राय टू skim through it and get to the beautiful sweet part next time. 9व्या अध्यायात मागच्या वेळेस 19व्या श्लोकापर्यंत झाला होता 8व्या अध्यायाचा. तर 20वा श्लोक सुरू करू. संस्कृत आणि हिंदीमध्ये वाचतो, मग आपण मराठीत समजून घेऊ. परस्तस्मातु भावन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यह सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यसि. उस अव्यक्त से भी अति परे दूसरा विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव है, वह परम दिव्य पुरुष सब भूतों के नष्ट होने पर भी नष्ट नहीं होता. What is he talking about? परस्तस्मात्, अपरा आहे म्हणजे इथे जवळचा आहे, परा आहे म्हणजे दूरचा आहे, आणि इथे म्हणतोय अपरा आणि परा, जवळचा आणि दूरचा, याच्याही पलीकडे अजून काहीतरी तिसरा. आता 3 कुठून आला, तिसरा कुठून आला? अद्वैत ऐकला होता आणि द्वैत ऐकला होता. भांडण ऐकलं ते 2 आहे की 1 आहे, 1 आहे 2 आहे, 1 आहे 2 आहे 1 आहे. आता हा तर बोलताच तिसरा म्हणून आला. 2-3 ठिकाणी म्हणतो भगवद्गीतेत. 15व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो क्षर आहे आणि अक्षर आहे. 15वा अध्याय जेव्हा पुरुषोत्तम योग, छोटा अध्याय. 12वा आणि 15वा सगळ्यात छोटे अध्याय, 20 श्लोक. शेवटी म्हणते ह्या दोन्हीच्या पलीकडे मी स्वतः आहे, मी आहे. हा तिसरा कोण आला, कुठून आला, आणि हा कसा? मग म्हणतो मीच आहे सगळ्यांमध्ये, मीच आहे. रहस्य. म्हणून 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य. इथेही म्हणतो, अजून ठिकाणी म्हणतो की याच्या पलीकडे तिसरा. 3 आहे ना, 3 आहे आणि एकही आहे.
तीन सोबत एक, तीन मिळून एक आहे. ते अनेकदा उदाहरण सांगून झालं भगवद्गीतेत. भगवद्गीतेच्या रिफ्लेक्शन्स मध्ये मी स्वप्न बघतो तेव्हा स्वप्न द्रष्टा आहे, द ड्रीमर. स्वप्न पात्र आहे, द ड्रीम कॅरेक्टर्स. आणि दोनला कनेक्ट करणारी स्वप्न बघण्याची माझी जी काही शक्ती असेल, अबिलिटी असेल, कनेक्टर, ते आहे. समुद्राकडे बघतो तेव्हा समुद्र आहे विशाल, क्षितिजापर्यंत पलीकडे डोळ्यात न समावणार समुद्र आहे. समुद्रावर लाटा आहेत. समुद्र आणि लाटांच्या मध्ये जल आहे, पाणी आहे. तीन आहेत ना, तीनही एकच आहे. आणि निरनिराळ्याने वस्तू तीन ठेवल्या, तीन मिक्स केल्या थोड्या वेळ जबरदस्ती, आता पुन्हा तीन सेपरेट झाल्या. समुद्र तिकडे गेला, लाटा इकडे गेल्या, पाणी इथे राहिला, असं नाही झाला. स्वप्नद्रष्टा घोरून राहिलाय, स्वप्न पात्र इकडे तमाशा करून राहिले खोलीत. आणि ती शक्ती, ते स्वप्न बघण्याची त्याची एबिलिटी जी आहे ती लटकून राहिली कुठेतरी, असं नाही होत. तीन आहे पण तीन एकातच आहे. क्षर अक्षाच्या पलीकडे मी आहे, 15व्या अध्यायात, इथल्या 8व्या अध्यायात शेवटी श्रीकृष्ण. आणि मीच सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. मागे काही मला 2 महिन्यापूर्वी अचिंत्य भेदाभेद चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभूंचा सिद्धांत, त्याच्यावर आपण प्रकाश टाकला होता. त्यात त्यांनी सगळ्यात सुंदर प्रकारे खुलासा केला. त्या अचिंत्य भेदा, अनथिंकेबल, अनइमॅजिनेबल. अचिंत्य म्हणजे इनकन्सिवेबल, hard to imagine, and yet identity and difference, they are identical and different simultaneously. That our brain is trained in relativity. जे काही आपण बघतो ते दुसऱ्या कशाच्या तरी कंपॅरिझननीच कळू शकतो. काळा आहे कारण आपल्याला पांढरं माहिती आहे, दिवस आला कारण रात्र माहिती आहे, रात्र माहिती आहे कारण रात्र झाली की कारण दिवस माहिती आहे, प्रकाश अंधार, अंधार प्रकाश. खरं खोटं, खरं आहे की खोटं आहे, हे परस्पराला धरून आहे, सापेक्ष आहेत, निरपेक्ष नाही आहे, रिलेटिव्ह आहे, ऍब्सोल्यूट नाही आहे. ऍब्सोल्यूट ग्रास करण्याची क्षमता जेव्हा बुद्धीमध्ये येईल तेव्हा रतांभरा प्रज्ञा उपनिषद म्हणतात, त्या परम सत्याने भरून जाईल बुद्धी. एकदम खुलासा, एकदम लक्षात येईल की ओ हो, सगळं एकच आहे. अरे बापरे, एकच आहे. तेव्हा लक्ष, लहान बाळालाच कळणार नाही. लाटा 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 दिसतात, 10 लाटा, 20 लाटा, 1000 लाटा. अजून कोणी थोडी विचारू असेल तर म्हणून केवढं सुंदर पाणी आहे, हिरवं पाणी आहे, निळं पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, गढूळ पाणी आहे. अजून कोणी मला केवढा मोठा समुद्र आहे. समजदार तिन्ही एकच लक्षात येईल. लहानपणी स्वप्न पाहिलं तर रडून, स्वप्न सुटल्यानंतरही कदाचित भीती वाटत असेल, छाती धडधड करत असेल की असं कसं झालं होतं, आई नव्हती, आई बाबा दिसत नव्हते, हरवून गेलो होतो. जसजशी समज आली तस जाग झाल्यावर लक्षात येईल की अरे ते स्वप्न होतं, खरं नव्हतं. खरं नव्हतं पण मग वाटत कसं होतं, थोड्या वेळासाठी वाटत होतं. त्याच वेळी दुसरं एक सत्य होतं. रात्री 2 ते 3च्या वेळी स्वप्न, भीषण स्वप्न होतं, सुंदर गोड स्वप्न होतं. पण त्याच वेळी, त्याच पात्रासोबत, त्याच ठिकाणी आणखी एक हायर रियालिटी होती. ही व्हर्च्युअल रियालिटी, रिअल रियालिटी होती. त्यात समुद्र नव्हता, मेळा नव्हता, काही नव्हता, गोडही नव्हतं, भीषणही नव्हता, तेच व्यक्ती. हे दोन, माझी जी अनेक शक्ती आहे आपल्या सगळ्यांच्या, बोलण्याची शक्ती, समजण्याची शक्ती, गाण्याची शक्ती, उचलण्याची शक्ती, धावण्याची शक्ती, वाचण्याची शक्ती, कल्पना शक्ती. whether daydreaming or dreaming, मद्भावा मानसा जाता येषाम लोकम इमः प्रजा. 10वा अध्याय विभूती योगात म्हणतो, माझ्या मनातून निघाले मद, माझ्या भाव, my feelings, my sentiments are expressed here. This is why the creation is so beautiful. The God's feelings, God's expressions, God's sentiments. That's why you फूल इतकं सुंदर आहे, इतकं निरनिराळे आहे. एका गुलाबात नाही म्हणून मोगरा बनवला, चमेली बनवली, जाई जुई.
केतकी गुलाब जोही चंपक बन फुले. भीमसेन जोशी. चंद्र बनवला, मध्ये मोठा तारे बनवले, सूर्य बनवला, निरनिराळे रंग बनवले, निरनिराळे व्यक्ती बनवले, स्वभाव बनवले. मद भावा मानस मानस मनात जाता जन्मवाचक माझ्या मनाचे भाव जन्मलेले आहेत. काय ते येशाम येशाम, इथे जे काही आहे, लोकम इमाम प्रजा, प्रजा जे काही एक्झिस्ट होते, जन्म ज्या कशाचा जन्म झाला आहे, व्हॉट एव्हर एक्झिस्ट, दॅट्स प्रजा. या लोकांमध्ये, या कोणत्या लोकांमध्ये? 14 लोकांमध्ये. भू भुव स्वहा महा जनः तपः सत्य. अतल वितल पाताल तलातल रसातल महातल सुतल. 7 खाली 7, lower and higher, not physically khali वर. Gradations, degraded and upgraded. Now we're in the middle, Bhulok. We're neither degraded nor upgraded. We have a shot at both. We have a shot to upgrade. If we don't take that shot, then the default is degraded. प्रयत्न जर नाही केला अध्यात्माचा, गीता वाचून ध्यान करून आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा समजून घेण्याचा प्रयत्न जर नाही केला अपग्रेड करण्याचा, तर ग्रॅव्हिटीनी डिग्रेड इज द डिफॉल्ट. उन्नती नाही केली तर अधोगती होणार. टर्न ऑफ द blinds or just need bright light. Surya. Gosh. इतकी सगळी प्राप्त झाली तर ते 3 जसे आहेत, जसं समुद्र, पाणी आणि समुद्रात लाटाही आणि पाणी आहे. एकूण एक थेंब थेंब, छोट्यातला छोटा तुषार समुद्रात आहे. कोणीच नाही सुटला त्याच्यापासून. किडी के पग नेवर बाजे, सो भी साहेब सुनत है. मुंगीनी छोटेसे पैंजण घातले, छोट्याशा मुंगीनी पैंजण घातले, ते वाजून राहिले, कुठं तुरु 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 चालली लग्नाला. ते ऐकतात, कारण तिच्यात तोच आहे. कीड़ी के हाथी में तू मोटो क्यों, कीड़ी में तू नानो लागे, हाथी में तू मोटो क्यों. कैसो खेल रचो मेरे दाता, जहां देखूं वहां तू को तू. जल थल में तू ही विराजे, जंत भूत में तू को तू. कैसो खेल रचो मेरे दाता, जहां देखूं वहां तू को तू. 6वां अध्याय 30वां श्लोक. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मे पश्यति. 31वां. ईक्षते योग योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शी. 7वां अध्याय ज्ञान विज्ञान योग. वासुदेव सर्वम इति समात्मा सुदुर्लभ. अनेक ठिकाणी जिथे नवल काय आहे, समुद्राने जर म्हटलं की अरे थेंबा थेंबात मी आहे. हे लाटा ज्या फुटून राहिल्या, बनून राहिल्या, मोठी लाट, छोटी लाट, लंबी लाट, उंच लाट, ठेंगणी लाट, सगळ्यांमध्ये मी आहे. हे जेवढं काही पाणी दिसतंय ते माझ्यातच आहे. सगळं पाणी माझ्यात आहे, प्रत्येक लाटेत मी आहे. बरोबर आहे. स्वप्न बघणाऱ्यांनी मी तर म्हणत, प्रत्येक स्वप्न पात्रात मीच होतो. गुंडही मीच होतो, संतही मीच होतो स्वप्नात आलेला. लॉटरीचं तिकीट लागलं तेव्हाही मी होतो, आणि ते चोरून गेलं पण तेव्हाही मीच होतो, आणि ते तिकीटही मीच होतं. आणि ज्या स्कूटरवर बसून गेलो तेही स्कूटरही मीच होतं. सगळं काही मीच होतं. निरनिराळ्या कल्पना त्या. मदभावा मानसा जाता येशा लोकम इम प्रजा. पण बाहेरचा संसार त्यागायचा नाहीये. बरेचदा सांगितलं, पुन्हा आठवण करतो, आता वर्ष संपायला. बाहेरचा संसार त्यागता येणारही नाही, त्यागायची आवश्यकता नाही, त्यागून काही होणारही नाही. ज्यांनी त्यागलाय ते लगेच संसार त्यागून झालं, सगळं झालं, योगी झाले नाही झालं. बाहेरचा संसार सुंदर आहे, चांगला आहे, आपल्यासाठी बनवला आहे, योग्य आहे. बाहेरच्या संसाराचा परिणाम आत संसार निर्माण झाला आहे.
आतला संसार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर द्वंद्व संसार, असं की तसं. तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया. ऋषियों को मुनियों को ज्ञानियों को जोगियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया. ते आतला जो संसार आहे त्याचा त्याग करायचा आहे. बाहेरच्या संसाराचा त्याग करू शकतही नाही आणि करणं आवश्यकही नाही. बाहेरचा संसार सुंदर आहे, चांगला आहे, आपल्यासाठी आहे, हे त्याचं प्रागट्य आहे, विश्वरूप आहे आपल्या भोवती, त्याचा हिरण्य गर्भ प्रकाशित झालेला आहे. आतला संसाराचा त्याग. यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो. द्वंद्व रहित जर झाला तर इथे त्यांनी म्हटलं अव्यक्त से भी अति परे दूसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव है, वह परम दिव्य पुरुष सब भूतों के नष्ट होने पर भी नष्ट नहीं होता. लाटा किती वेळ टिकल्या, थोड्या वेळात किती वेळ होती, कोणी किती वेळ होती, कोणी किती वेळ, हु नोस, हु केअर्स. लाटा आल्या बनल्या टिकल्या नाही. पाणी ढग झाले, ओढून गेलं. आधी होतं ते पाणी, आता इथे नाही राहिला. ढग झाले, ओढून गेलं, पुन्हा पडलं, पुन्हा आलं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. पुन्हा आलं. समुद्र, पाणी आलं गेलं, लाटा बनल्या तुटल्या. समुद्र, जेव्हापासून पृथ्वी तेव्हापासून समुद्र समुद्र आहे. The water cycles continues and the waves crash and form. The ocean remains Pacific. त्याच्यातच त्यातला चरण हो. जो अव्यक्त अक्षर इस नाम से कहा गया है, उसी अक्षर नामक अव्यक्त भाव को परम गति कहते हैं, तथा जिस सनातन अव्यक्त भाव को प्राप्त होकर मनुष्य वापस नहीं आते, वह मेरा परम धाम है. यम प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमम मम. 21वा श्लोक. अशा स्थितीत पोहोचू शकतो या जीवनात आपल्यासाठी म्हटलंय. खूप मोठ्या कोणत्या साधूंसाठी, गुरूंसाठी. सूर्याचा प्रकाश फक्त चंद्रासाठी आहे का? चंद्र चमकतो आहे नाही, पृथ्वीसाठी आहे. पृथ्वीवरच्या गवताच्या पात्यासाठी आहे. ब्रह्मस्तंभ पर्यंतम संस्कृत देतो. ब्रह्मासाठी आहे. आणि स्तंभ म्हणजे गवताचा पाता. स्तंभ म्हणजे स्तंभ माहिती आहे, पण रेफरन्स आहे गवताच्या पात्या. सगळ्यांसाठी आहे परमात्मा. ब्रह्मस्तंभ पर्यंतम, सगळ्यांमध्ये आहे. ब्रह्मदेवामध्ये आहे, गवताच्या पात्यातही आहे. तर चंद्राचा प्रकाश दिसतोय, चंद्राला मिळाला तो रिफ्लेक्ट होऊन, पण आपल्याही पर्यंत आहे आणि आपल्यासाठी पण आहे. ज्याला हवा त्याच्यासाठी आहे. नको असेल तरी आहे. नाकारला तर वेगळी गोष्ट आहे, आहेच उपलब्ध. ईश्वराची कृपा. पेढे वाटून, दही सध्या पेढे वाटून, दही साखर, सव्वा रुपया खडी साखर, 108 नारळ धड फोडून यांनी ईश्वर कृपा प्राप्त होणार असेल तर कसं व्यापारी आहे. खड्ड्यात गेला तो देव, तोंड नाही पाहणार त्या देवाचा. शक्यच नाही आहे. आजपर्यंत कुठल्या आई वडिलांनी आपल्या लहान मुलांना म्हणलं चल कार्ड पहिले, मग लहान मुलांना, अजाण बालकांना पहिले माल निकाल, बाद में मिलेगा. सगळेच इथे आया वडील जे असतील, शक्यच नाही. आई वडिलांच्या हृदयामध्ये आपल्या लहान अजाण बालकांसाठी काहीतरी किंमत पहिले मागून, नाही तर परीक्षा घेऊन चल परीक्षा देखील तुझी, पाहतो आता कसं करतो, मग देतो जर तुझं बरोबर माझ्याप्रती असलं तर. नाही, आई वडिलांचं प्रेम आहे बाळावर. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. 5व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाची शेवटची ओळ. अरे मी सगळ्यांचा सुहृद आहे, मन दुखते माझा, प्रेमी आहे मी सगळ्यांना, माझे तुकडे आहेत. हा मूर्ख देव नाही आहे, गधडा परीक्षा घेऊन नाही तर काहीतरी मिळाली किंमत देऊन म्हणून. हा प्रेमाचा भुकेला आहे, तळपून राहिला आहे प्रेम देण्यासाठी.
जीव तोडून अर्जुनाला सांगतो, नाही ऐक बाबा, ऐक रे, तसं नाही, तुझी चूक होते, गलत होते, नीट विचार कर. नाही म्हणाला शेवटी, निमित्त मात्र भव सव्य साचन. तुला करायचं तर कर, नाही तर नको करू. विथ युअर विदाउट यू मी हे तुम्हाला जिंकवूनच देणार आहे. धर्माचं राज्य पुन्हा येणारच. नाही म्हणाला अर्जुन तर स्वतः चालला रखडत पाय भीष्माचं लवडवायला. नाही तर रथाचं चाक उचलून चालला. शास्त्र घेणार नाही प्रतिज्ञा केली होती. रथाचं चाक घेऊन कोणी जात नाही. शास्त्र पहिल्यांदा रथाच्या चाकाचा शस्त्र म्हणून उपयोग झाला, तोपर्यंत शास्त्र नाही घेतलं त्याचं. प्रतिज्ञा आधी शास्त्र नाही उचलणार. त्याही कशी सतर्क बुद्धी रथाचं चाक उचलून घेतला, प्रतिज्ञा तशीच्या तशी राहिली. त्याला उडवतो म्हणत. असा हा देव दिनाचा दयाळू, मनाचा कनवाळू, आपला स्वतःचा आहे, आपल्यामध्ये आहे, आपल्या सोबत आहे, आत्ता आहे, जिथे आहे तिथे आहे. नाही तर मुर्दा झाला असता. आत्ता इथे माझ्यासोबत नसता तर हे तर पेटीत, लाकडाच्या पेटीत बंद असता हा माणूस. घेऊन गेले असते बटन दाबून करायला. आत्ता इथे माझ्यासोबत, माझ्या आत असल्यामुळे कश्चित चिंता, निश्चिंत नारायण. एक तर आहे, नाही तर नाही आहे. देवाला जर देव मानत असेल, ईश्वर मानत असेल, ईश्वर म्हणजे काय समजत असेल, आणि तो आहे, तर मग चिंता का, काळजी कशी, बिंदास का नाही, फर्स्ट क्लास बिंदास का नाही. इट इज पॉसिबल. कठीण नाही आहे, सोपा आहे. तर या श्लोकात म्हटलं तर अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तस्माहं परमां गतिं यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. स्वप्न तडफडत असताना, खूप वाईट स्वप्न, अन्याय होतोय स्वप्नामध्ये, समजा अत्यंत त्रास होतोय, बेचैन झालाय, त्याला जागा केला, अगं उठ, असं काही नाही होत आहे, बाजूलाच आहे तिथे, तसं काही नाही होत आहे, दुसरे झोपलेली, उठ उठ उठ. एकदम खडबडून जागी झाली. ते स्वप्न पात्र, स्वप्नात मीच होती, मला त्रास होत होता. स्वप्न जागृत झालं, स्वप्नातली मी, माझी प्रत्यक्ष मी झाली. आता पुन्हा माझी इच्छा नाही पुन्हा जाऊन स्वप्नात जाऊन तीच पुन्हा तडफडणार. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता जागरती झाली, जागण्यात रती झाली. स्वप्नात भुरळ पडण्याची इच्छा नाही राहिली, पुन्हा पुन्हा जाऊन तेच धंदे करण्याची इच्छा नाही राहिली. कंटाळाला, उपरती आली. मिठाई खाल्ली, खूप आवडते पदार्थ खूप खाल्ले, बडबडा ओकून दिला. पण पुन्हा ती वाटीने घेऊन, चमच्याने घेऊन ओखारी नाही प्यायची इच्छा होते का. खाला होता आता 15 मिनिटापूर्वी खाल्ला, एवढ्या महागाची बासुंदी आणून. अजूनही आहे त्याच्यात सत्व असेलच. अजीर्ण झालं, पिऊन घ्या पुन्हा पुन्हा, पटापट पटपट पिऊन घ्या. मग नाही नाही ची, ती उपरती झाली. स्वप्न जागृत झाल्यानंतर पुन्हा नाही स्वप्नात जाण्याची इच्छा झाली. असंच हे सध्या ते स्वप्न आहे. आणि मागे इथे इंग्रजीत वाचायचे तेव्हा सांगायचं आठवण करून की never ever ever forget that this is a dream and my job here is to beautify the dream. हे दोन गोष्टी जर लक्षात राहिल्या, have a beautiful life every moment. Never ever 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 forget that this is a dream. हे त्याचं स्वप्न सुरू आहे, मी त्याचा एक स्वप्न पात्र आहे. My job is to beautify the dream. का? प्रेमापोटी. समजा मी स्वप्नामध्ये जागृत झालो, पुन्हा वापस स्वप्नातून म्हटलं त्या स्वप्नदृष्ट्याने की अरे 2 ते 3 स्वप्न चालणार होतं, 2:30 वाजले, आता अजून स्वप्न पूर्ण करायचं, वापस जा स्वप्नात. फक्त आता तू बघितलंय, तुला मी स्वप्नातून बाहेर काढून बाजूला बसवलं, मांडीवर बसवलं आणि दाखवलं की बघ हे स्वप्न आहे, जास्ती यात खूप नको लिप्त हो. पद्मपत्र मिवांबसा, गीतेत येतं, कमळाच्या पानासारखा राहा, पाणी पडेल पण घसरून जाऊ दे, धरून नको, चिकून नको ठेवू, जा पूर्ण करून ये उरलेलं तुझं. नाही तर उद्या झोपेल तेव्हा पुन्हा येशील स्वप्नात, मग माहित नाही उद्या पुन्हा जागृती होईल की नाही तुला. आता मी तुला जाग केलं आहे ना, पुढचा जन्म घेईल
आताचे जे आपले प्रारब्ध कर्म आहे, आताचा जो हिशोब आहे, आता जे काही देवाणघेवाण राहिली आहे, ज्यांची सेवा राहिली आहे, ज्यांची शिव्या खायच्या राहिल्या, ज्यांचा अन्याय सहन करायचा राहिलाय, ज्यांना दान द्यायचं राहिलाय, ते आता नाही केलं तर पुढचा जन्म घ्यावा लागेल. It is a perfect accounting system. God's accounting system is a perfect accounting system. Law of karma. Karma is the perfection in accounting. No escape. ते तू आता संपवून टाक. धन्यवाद. भागवतात येतात, ज्याच्यावर दुःख येतात, तर माझी कृपा व्हायची वेळ आली. ज्याचं मन दुखलं जातं, ज्याच्या आपले त्याला सोडून जातात, ते वरवरचा कचरा सुटून मी स्वतः तिच्या जीवनात येण्याचा प्रयत्न ची वेळ आली आहे, म्हणून तसं होत आहे. स्वतः म्हणतो श्रीकृष्ण शेवटच्या दिवशी उद्धवाला. त्या दुःखांना धन्यवाद आहे. कटवून राहिला, एक कचरा काढून राहिला. दुःख जेव्हा जाते, दुःख आलं जीवनात, खूप दुःख आलं, जेव्हा गेलं तेव्हा काय सोडून गेला? शेवटी दुःख गेलं आणि शेवटी सुख सोडून गेला. सुख, खूप सुखी जीवन आहे, खूप सुख मिळालं, खूप सुख मिळालं. सुख जेव्हा गेलं तेव्हा काय सोडून गेला? सुख गेलं म्हणजे दुःख सोडून गेला. तर दोनपैकी मोठा कोण? कोणाला आपलंसं करावं? मग दुःख जाते ते सुख सोडून जाते आपल्यासाठी, सुख जाते तर दुःख सोडून जाते आपल्यासाठी. यू डिसाइड. तर स्वप्नातून उठवलं, म्हटलं अच्छा आता तुला लक्षात आलं नाही, खरं नाही, तुला जे दिसते स्वप्नात जाऊन ते खरं नाही, बरं ते माझ्याच खोपडीतून, माझ्या डोक्यातून निर्माण झालेले आहे. मीच आहे स्वप्नातले एकूण एक पात्र, मीच आहे. माझ्याच डोक्यात, माझ्याच कल्पनेने मदभावा मानसा जाता येशा लोकम इमाम प्रजा. स्वप्नातला पहाड, सायकल, पक्षी, नदी, चांगला माणूस, वाईट माणूस, सुंदर स्त्री, जी सगळं 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 मीच आहे. तर पूर्ण कर आता. ते जी दिव्य दृष्टी मिळाली, तो जो अनुभव आला की ओ माय गॉड, इट इज सो ब्युटिफुल, इट्स सो फॅन्टॅस्टिक, इट इज सो अमेझिंग. एवढं. तर आता 2:30 पासून 3 वाजतापर्यंतचं स्वप्न जे पूर्ण करायचं आहे, ते मी झोपेत नाही, जागृत अवस्थेत पूर्ण करेल. म्हणून नाटक सारखा म्हटलंय. जागृत महापुरुष जीवन, they go along, they move with it, they keep up with it, they go along. लिप्त नाही होत, चिपकून नाही जात, त्या सपोर्ट. तिसऱ्या कर्मयोगात येतं, तिसऱ्या चौथ्या अध्यायात याचं वर्णन येतं. ते डिस्ट्रॅक्शन ट्राय टू स्टे ऑन ट्रॅक. पूर्ण करताना पण मात्र मग हसण्याची परिस्थिती आली तर हसून दिला, रडण्याची परिस्थिती आली तर रडून दिला. कोणी जे जसा इथं यथा योग्य. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. 6वा अध्याय. ध्यान योग. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. पुन्हा दुःख नाही, दुःखाचा नाश, दुःखाचा हनन करणारा योग. आपल्याला युक्त योग्य जसा आहे तसा ठीक आहे, जेवढं देणं घेणं जे बरोबर आहे तसं. खूप आपल्या मान सन्मानासाठी खूप मोठमोठाला गिफ्ट दिले आहे, खूप मोठं काहीतरी आपलं खूप नाव लिहून दिलं त्याच्यावर, खूप करून चला चलने दो आगे, सबका भला. कारण स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण स्वप्न पूर्ण करायचंच आहे तर चॉईसेस दोन आहे. मी जिथे आहे, माझ्या अवतीभवती जे आहे ते स्वप्न मी बिघडवू शकतो, शिव्या शाप देऊ शकतो, लाथाबुक्या करू शकतो, खराब वागू शकतो, नुकसान करू शकतो, चोरी करू शकतो, किंवा त्याचे उलटही करू शकतो. चॉईस आहे मला दिलेला. थोडं जास्तही देऊ शकतो, थोडी सांत्वना देऊ शकतो, हील करू शकतो, प्रेमाचे 2 शब्द देऊ शकतो, प्रकाश आणू शकतो अंधकाराच्या जागी, प्रशंसा करू शकतो, थोडी 1-2 बोटं अजून थोडस मोठवर मास चढू देऊ शकतो. हे दोन्ही चॉईसेस आहेत मला. मग मी जर विचार केला की स्वप्नामध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे, हे समजून घेतलं तर गीतेचं एक मोठं सार समजून गेलं. तर खरं म्हणजे माझा उद्देश होता आज अध्याय संपवण्याचा, पाऊस संपला तर नाही तर. पण एक दिस इज जस्ट टू इम्पॉर्टंट टू स्कॅम. सूक्ष्म विचार केला तर स्वप्नात ज्याला दुःख होते आहे, स्वप्न पात्राला जर दुःख होत असला
ते शेवटी दुःख कोणाला होत आहे? स्वप्नद्रष्ट्याला. स्वप्नात जर सुख आनंद होत असेल तर शेवटी सुख आनंद कोणाला, अनुभव कोणाला होत आहे? स्वप्नद्रष्ट्याला. I'll let you think about it. स्वप्नामध्ये जे दुःख होते आहे, सुख होते आहे, स्वप्न पात्राला नाही होत आहे. स्वप्न पात्र म्हणजे स्वप्नद्रष्टाच आहे, त्यालाच होते आहे. So through my behavior, if I'm torturing someone, that someone and I were both in the dreamer, just concocted notions, imagined, madbhava, manasa jata. त्याचं स्वरूप एक माझ्या रूपात आणि त्याच्या दुसऱ्या माझ्या शत्रूच्या स्वरूपात आहे. मी ज्याला दुःख देते आहे, दुःख देतो आहे, ते दुःखाचा अनुभव तो माझा प्रियतम तो श्रीकृष्ण घेतो आहे. कोणाला आनंद देतोय, प्रेम देतोय, सांत्वना देतोय. इथे दिसून राहिलाय पुरुष आहे, स्त्री आहे, पण वास्तविक त्या स्त्री पुरुषामध्ये, स्वप्नपात्रामध्ये असलेला स्वप्नद्रष्टा जो आहे त्याला सुख दुःख होत आहे. Then if I have a choice to beautify the dream or uglify the dream, once I know the dreamer, once I have been pulled out of the dream and been shown the dream, look son, look, बेटा बघ, मीच आहे सगळ्यांमध्ये, तुझ्यातही मीच आहे, तुझ्या शत्रूमध्येही मीच आहे. हे इतकं काही खरं नाही, इतकं चिपकून 3 वाजता संपणार आहे, त्याच्यानंतर तू पुन्हा सगळेचे सगळे माझ्या जवळ परत येणार आहे. मला जर प्रेम झालं माझं, समजा आपण कोणावर प्रेम झालं त्याला आपण सुख देण्याचा प्रयत्न करतो की दुःख देण्याचा प्रयत्न करतो. आपले मुलं बाळ असो, नवरा बायको असो, मित्र असो, आई वडील असो, ज्या कुत्रा मांजर असो, प्रेम झालं तर सुख देण्याचा प्रयत्न करतो की दुःख देण्याचा प्रयत्न करतो? इट्स अ रिटोरिकल क्वेश्चन. तर त्या प्रियतमावर, त्या कृष्णावर, त्या स्वप्नदृष्टावर प्रेम झालं आणि ही स्पष्ट दृष्टी झाली, दिसायला लागलाय, अरे बाबा तोच आहे त्यांच्यामध्ये. मी ज्याला शिव्या शाप देते आहे, ज्याला थापड मारते आहे, ज्याचं नुकसान करतो आहे, मी कट कारस्थान करतो आहे, त्याच्या मनात जी आग होणार आहे, त्याचा आत्मा जो तडपणार आहे, आत्मा ध्यानाच्या वेळेस सांगितलं होतं, त्याचं शेवटी तर ती तडप त्याला होणार आहे जो माझ्यातही आहे. या हाताला लागलं काय आणि या हाताला लागलं काय, लागलं दोन्ही कुठलेही असलं, पण अनुभव मी करून राहिला. हात मोडो किंवा पाय मोडो, हाताने भले म्हणू की मला काय करायचं, पण लंगडत बसा, लंगडते जेव्हा बी बघत नव्हतं, बघायचं नव्हतं का, तिथे कशाला गेलं मराला, खेळाचा साल दिसत नव्हतं का, खरा त्या जन्मापर लंगड. अरे पाय लंगडो नाही तर हात तुटो, पण अनुभव करणारा एकच आहे, त्या हातातही त्या पायातही, केसात एक केस ओढला झालं तर ते दुःख मला झालं, केसाला नाही झालं, खोपडीला नाही झालं. हे जेव्हा लक्षात आलं तर पुन्हा परत पाठायला गेला 2:30 वाजता 3 वाजतापर्यंत स्वप्न संपवून घेतो, मग त्याच्यानंतर संपलं सगळं, हिशोब संपला, मग तू परमनंट माझ्यासोबत माझ्या स्वरूपात राहशील. आणि जर मला त्याचं सुंदर स्वरूप, गोजीरवाण स्वरूप, त्याचे कुरळे केस, मोठे पाणीदार डोळे, महात्म्याला झिंजवून टाकणारी बासरी, त्याचं पितांबर, त्याचं स्वरूप, सौंदर्य, केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बरवे पण शिगेसी आले, दोन्ही पातयांनी धरले, तेच नेत्र श्रीहरीचे, ते तेजस्वी पाणीदार सुंदर डोळे, त्याच्या सुंदर स्वरूपात इतकं प्रेम झालं की त्याची सुंदर लीला, कसं द्रौपदीचं रक्षण केलं, कसं शबरी कुठे आहे, शबरी किधर आहे, शबरी काय, शबरी कुठे आहे, शोधत नंगे पाव शोधत गेला, कारण तिला वचन दिलं तिच्या घरून तुझ्याकडे दे, चालत येईल, त्यांचा उद्धार, त्यांचा मान ठेवण्यासाठी. निरनिराळ्या लीलांमध्ये सुद्धा प्रेम झालं, त्याच्या गुणांमध्ये जर प्रेम झालं, अर्जुनाचा ड्रायव्हर बनून आहे, द्रौपदीचे चपला उचलून घेतोय आवाज नको व्हायला म्हणून, भीमाला नारायणास्त्रापासून रक्षण करायला आलिंगन देऊन स्वतःवर घेतो आहे, तडफडणारा हा हरी,
भक्तांसाठी सतत सतत धावून येणारा श्रीहरी, 1 मिनिट स्थिर न बसणारा अर्जुन घोरून आलाय स्वतःच्या तंबूमध्ये युद्धानंतर, आणि हात पाहून आला, घोडे तर ठीक आहे ना, मलमपट्टी, कुठे जखमा झाल्या, त्याच्या आधी उठणारा त्याच्यानंतर झोपणारा, न झोपणारा हरी, त्याच्या गुणांमध्ये, लीलांमध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याच्या रूप माधुरी, रस माधुरी, लीला माधुरी, गुण माधुरी, वेणू माधुरी, ते प्रेम झालं. I love, when I love the dreamer and when I see that it is only the dreamer, how will I live the rest of my dream? I will only want to beautify it, because for now I have known that he alone is experiencing through every dream character. I might see on the surface लाटा वरवर दिसत असतील, पण प्रत्यक्ष तो समुद्रच आहे सगळ्यांमध्ये. That is transformational, that changes the sight. दृष्टीच बदलते मग बघण्याची. तर ह्या श्लोकामध्ये तो भाव होता की त्याच्यानंतर मी पुन्हा त्या स्थितीनं जाणार की अरे कृष्णा, मला विसर दे, मला पुन्हा भुरळ घाल, पुन्हा मला स्वप्नात टाक, पुन्हा विसरू दे मला, की पुन्हा गध्यासारखा पीडित होऊ दे, दुःखी होऊ दे, उसळू दे, कधी आनंदात, कधी दुःखात, कधी राग, कधी लोभ, कधी काही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. पुन्हा तिथे जाण्याची रुची नाही होणार, पुन्हा ती उलटी पिण्याची चमच्याने चाटून नाही होणार इच्छा, उपरती झाला. That's the spirit behind the श्लोक. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं कृतं. सुंदर श्लोक है, 22वां श्लोक. हे पार्थ, जिस परमात्मा के अंतर्गत सर्वभूत है और जिस सच्चिदानंद घन परमात्मा से यह समस्त जगत परिपूर्ण है, वह सनातन अव्यक्त परम पुरुष तो अनन्य भक्ति से ही प्राप्त होने योग्य है. मध्येच एकदम भक्तीचं पुन्हा महत्व आला. असं कुठे उन्हाळ्यात दिलं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत 18 अध्यायात कुठे की भक्तीचं महत्व जराही कमी, ज्ञानाचं खूप महत्व सांगितलं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धिम कालेनात्मने. ज्ञानाशिवाय सारखी श्रेष्ठ वस्तू नाही, ज्ञानाशिवाय होणार नाही. ज्ञानाशिवाय कभी न छूटे पिंड दुखों से जिसे ब्रह्म का ज्ञान. पण सांगितलं ते ज्ञान मात्र भक्तीनेच प्राप्त होईल पूर्ण. योगाची, कर्माची, ध्यानाची अन्य परिभाषा केल्या, शेवटी पुन्हा सांगितलं ध्यान योग, आत्मसंयम योगाची महत्ता सांगितली. योगिनाम अपि सर्वेषां, 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. हे योगी वगैरे ठीक, तस्मात् योगी भव अर्जुन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. योगी हो, तपस्विभ्यो अधिको योगी, कर्मीभ्यश्च अधिको मत, ज्ञानीभ्यश्च अधिको योगी. हे सगळं पुन्हा शेवटी म्हणतो की योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मा श्रद्धावान भजते यो मां समे युक्तः. पण परमोच्च योगी तो जो माझ्यात मन लावून आहे, अंतर्मनाने मला चिपकलेला आहे. प्रेम पुमार्थो महान. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, 4 पुरुषार्थ कचरा. मुख्य पुरुषार्थ, अर्थ म्हणजे प्राप्ती, व्हॅल्यू, द पर्पज, मनुष्य जन्माचा पर्पज, द रियल मिळकत, खरी प्राप्ती, प्रेम, लव ऑफ गॉड. झाडाच्या मुळाला पाणी दिलं तर पानाला वेगळं, फुलाला वेगळं, फळाला वेगळं पाणी नाही टाकावं लागणार वर. फांदीला वेगळं, या फांदीला राहून दिलं, त्या फांदीला राहून दिलं. मुळाला जर पाणी दिलं तर संपूर्ण झाडाला आतून रस मिळेल. पोटात अन्न पोहोचलं. हे सगळे भागवतातले उदाहरण आहे. नारद मुनी वासुदेवाच्या वडिलांना सांगतात, पोटात अन्न मिळालं तर केसावर अन्न, नाकावर अन्न, तोंडावर अन्न, कानात अन्न नाही घालावं काय. ईश्वरावर प्रेम झालं तर आपोआपच सगळ्यांना प्रेमाचा अनुभव होतो त्या व्यक्तीकडून.
त्याच्याप्रमाणे. He's the Lord of love. He's the most lovable. He's the most loving. He's love itself. Loving the Lord of love. तो परम योगी. आणि शक्यच नाही एकदा प्रेम झालं प्रेम न करणं. प्रेम झालं आणि प्रेम नाही करत असं शक्यच नाही आहे. आणि भक्तीची परमोच्च अवस्था प्रेम. प्रेम पुमार्थो महान. सगळ्यात मोठा पुरुष मनुष्य प्राप्ती लव्ह ऑफ गॉड. म्हणून सतत जिथे किती टेक्निकल असो, हा 8वा अध्याय टेक्निकल आहे. यात 13व्या अध्यायात पुन्हा येतो भक्ती सरळ डायरेक्ट पुन्हा उल्लेख एकाच ठिकाणी बारीक सूक्ष्म अनमिस्टेकेबल आहे. डिवोशन टू द लॉर्ड इनएस्केप इनएविटेबल आहे, अनिवार्य शर्त आहे. दिस इज अ टिकट टू एंटर. यू हॅव टू शो अप टू विन. कुठेतरी श्रद्धा असणं, कुठेतरी, बिकॉज दॅट इज द साइन ऑफ एन ओपन माइंड. श्रद्धा इज द ग्रेटेस्ट वर्च्यू बिकॉज दॅट्स द साइन ऑफ एन ओपन माइंड की मे बी इट इज पॉसिबल. The mind that is not open might as well be a dead mind. I tell Kanha, my son, that an open mind is the most beautiful possession, son. Never mind the Teslas and this, that. Seek an open mind first. That's the greatest possession. कारण त्यातच मग अवतारेल अनुभव येईल की शक्य आहे, संभव आहे, होऊ शकते, असेल पण. माणसाचा गदा गाढव झाला ज्यांनी म्हटलं शक्यच नाही. राम सांगतो लक्ष्मणाला पंचवटीत, मनात जर विचार आला तर ते होऊ शकते. हो चुकलाय असं समजावं बस. मनात जो विचार येतो आहे, जर वाटते आहे की मार्सवर पोहोचला जाऊ शकतं, मार्सवर पाणी असेल, हळूहळू एक 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 समोर घडून राहिलाय. पंचवटीमध्ये वनवासात मनात विचार येत असेल तर शक्य आहे. रामाच्या कृष्णाच्या वचनावर विश्वास ठेवा. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास वाढेल. त्यांच्यावर विश्वास वाढेल तर मग खरोखर सुदेन निर्माण झाला. तर इथे म्हटलं की हे सगळ्या पुरुषास परपार्थ भक्त्या लभस्त्वनन्य, अनन्य भक्तीनीच हे प्राप्त होऊ शकतं. माझ्या स्वप्नामध्ये मला हेही करायचं आणि तेही करायचं आहे, आणि पहाडही चढायचं आहे, आणि लॉटरी जिंकायची, आणि समोसेही खायचे आहे, आणि थोडासा बदलाही घ्यायचा आहे. तर मग स्वप्नद्रष्ट्याशी ओळख नाही होणार. कारण 3 वाजून जातील, स्वप्न संपेल, आणि मी जिथून आलो तिथे चालू जाईल. कोण होतो, कुठे होतं, कसं होतं माहित नाही. का जन्म झाला तर माहिती आहे का कुठून आले? आपल्यापैकी कोणाला माहिती आहे कुठून आले? जन्म झाला तेव्हा आले कुठून? आणि मेल्यावर कोण आपले जे वारले कुठे गेले कल्पना आहे? Who can tell where one came from and where they went? कोणत्या स्वप्नपात्राला लक्षात येईल की 2 वाजताच्या आधी कुठे होतो मी, स्वप्न सुरू व्हायच्या आधी, आणि 3 नंतर काय, कुठे गेलो? त्याचं अस्तित्वच नाही राहिला. स्वप्नदृश्य कोणती लाट सांगू शकते की माझं ओरिजिन केव्हा, कुठल्या कॉर्नर, समुद्राच्या कुठल्या कॉर्नर पासून, कोणत्या नाकातलं कानातलं सांगू शकते की सोनं मी ओरिजिनल कुठून कुठे कसं होतं? बदलत गेलं, रूप बदलत गेले, निरनिराळे दागिने होत गेले. सोनं ते सोनं आहे. तसं मग नाही तर तेच पुन्हा एवढी सगळी प्राप्ती करून सगळं सोडून जावं लागेल. सगळी बुद्धिमत्ता, सगळी मालमत्ता, सगळी सत्ता, सगळी उन्मत्तता, सगळं सोडून जावं लागेल. महागधे होऊन काहीच नाही, मुठ्ठीभर राख, मोठभर राख राहून जाईल फक्त शेवटी. त्या 2:30 वाजलाय जवळपास, म्हणजे स्वप्नातला, म्हणजे इथे तर 8:15 वाजले सकाळचे. कोणीतरी नॉक करून आलाय गीतायोगच्या तर, उठा उठा, हॅलो, आर यू देअर, गेट अप, वेक अप, don't be so stressed out, don't get too anxious, it's okay, it's all right, this is just a dream, don't attach too much to it, don't get too enamored in it, don't get too anxious about it, don't get too excited about it. Samatvam yoga uchyate, equipoised, even keeled. It's all right, this has come and this will go. The dream has begun and the dream will end. So
मुख्य दृष्टी, जसं मी मागे एक दोनदा सांगितलं होतं की वीज चमकली आहे, तेवढ्या उजेडात जर सुईतून दोरा वाचा असेल, वाट हातात सुई आहे, दोरा आहे, लक्ष आहे, इकडे तिकडे न पाहता अनन्य सुई दोऱ्याकडे लक्ष जवळ आणून जशी वीज चमकली तसं काढलं तरच होईल ते काम. भक्त्यास्तु अनन्य लभस्त्वा अनन्यया. इकडे तिकडे मूर्खासारखे बघत राहिलो, चंद्र तारे आहे, कोत्रा भोगताय, खांब आहे की चोर आहे, इकडे विजा चमकूनही राहिलाय, पण सुईतून दोरा, कारण त्यावेळी नेमकं तिथं लक्ष नाही. अनन्य, focusing, prioritizing. Now I must achieve this. I must realize myself, right? Self-realization. आत्म्याचा साक्षात्कार व्हायला हवा शकतो. हा मग पुढचीच पायरी परमात्मा साक्षात्कार. कोणाच्या घरी जायचं असेल, खूप खूप लांब लांब, कळमना मार्केटला लग्न आहे म्हणे 27 तारखेला, कोणतं कळमना मार्केट कुठे आहे काय जात नाही, तर नागपुरात कसं तरी रस्ता काढत काढत शोधत कोणाच्या घरी पोहोचलो, समजा गाडी पार्क केली, पोर्च मधून गेलो, दारापर्यंत पोहोचलो आणि बेल दाबली किंवा दारावर नॉक केला. आता दार उघडणार आणि आत पाऊल टाकलं की त्यांच्या घरात पोहोचणार. तसं आत्मसाक्षात्कार म्हणजे नॉक केलाय, बेल वाजवली आहे, आता उघडणार परमेश्वर दार, दर्शन होणार, आत पाऊल टाकलं की परमात्मा साक्षात्कार. एवढी उपलब्धी आहे, इतकं शक्य आहे गीतेच्या साधने. थोडी गीता थोडं ध्यान, थोडी गीता थोडं ध्यान, थोडी गीता थोडं ध्यान, थोडी गीता थोडं ध्यान. सोपं 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 झालं. मग न गीता न ध्यान तरी सहज समाधी भली. आंख न मुंदू कान न रुंदू, काया कष्ट न देऊ, खुली आंख में हस हस देखू, सुंदर रूप निहारू. सहज समाधी भली, त्याच्यानंतर शक्य आहे हेच प्राप्त करायला. But the point here was that भक्ती आणि अनन्य. 14वा श्लोक या अध्यायातला मी सांगितलं अत्यंत महत्वाचा होता. 8व्या अध्यायातला, अनन्य चिंतयन्तो माम, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः, तस्य अहम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. 14 in this 8th, one of the most important, one of the 3 most important shloks in this chapter, number 14. तृतीय तथा अनन्य चेता, चैतन्य आपलं, चेतना शक्ती, चेतस, consciousness, cognition, undistracted, ever attracted to the most attractive one, to the only attractive, to the all attractive one. So the remaining shloks will just crush through. Again, this gets to the technical part. And by the वाचतो आणि मग we'll see if we want to decode it. 23, 24, 25, 26. हे अर्जुन, जिस काल में शरीर त्याग कर गए हुए योगी जन तो वापस न लौटने वाली गति को, और जिस काल में गए हुए वापस लौटने वाली गति को प्राप्त होते हैं, उस काल को अर्थात दोनों मार्गों को कहूंगा. जिस मार्ग में ज्योतिर्मय अग्नि अभिमानी देवता है, दिन का अभिमानी देवता है, शुक्ल पक्ष का अभिमानी देवता है और उत्तरायण के 6 महीनों का अभिमानी देवता है, उस मार्ग से मरकर गए हुए उपर्युक्त देवताओं, ब्रह्मविद्ता योगी जन उपर्युक्त देवताओं द्वारा क्रम से ले जाकर ब्रह्म को प्राप्त होते हैं. जिस मार्ग में धूम अभिमानी देवता है, रात्रि अभिमानी देवता है, दक्षिणायन के 6 महीनों के अभिमानी देवता है, उस मार्ग में मरकर गया हुआ सकाम करने वाला योगी उपर्युक्त देवताओं द्वारा क्रम से ले जाया हुआ चंद्रमा की ज्योति को प्राप्त होकर स्वर्ग में अपने शुभ कर्मों का फल भोग कर वापस आता है. क्योंकि जगत के ये 2 प्रकार, शुक्ल और कृष्ण, अर्थात देवयान और पितृयान मार्ग सनातन माने गए हैं. इनमें एक के द्वारा गया हुआ जिससे वापस नहीं लौटना पड़ता, उस परम गति को प्राप्त होता है, और दूसरे के द्वारा गया हुआ फिर वापस आता है, अर्थात जन्म मृत्यु को प्राप्त होता है. Just crush the 4 shloks. The point of this was that there are 2 ways to die. Everyone, मृत्यु होता है 2 प्रकार है. Either we go towards dark or go towards light, essentially.
आणि डिपेंडिंग ऑन विच पाथ वी टेक, तमसोमा ज्योतिर्गमय की ज्योतिर्मा तमसो गमय. सूर्याकडे जर मी सन्मुख असेल, सूर्याकडे जर बघत असलो तर माझी सावली माझ्या मागे आहे. मला काळजी करायची गरज नाही, सावली आली की नाही, आहे की नाही, मिळते की नाही. मी जिथे जिथे जाईल तिथे झक मारून सावली माझ्या चरणांची, पायाने कनेक्टेड आहे ना सावली, नाकाने नाही कनेक्टेड. जिथे जिथे माझे पाय आणि सावलीचे पाय एका ठिकाणी, माझ्या चरणांची माझी सावली, जिथे जिथे मी गेलो तिथे. सो लॉंग एज आय एम फेसिंग द सन. आणि त्याच्या उलट सूर्याला जर विमुख झालो तर, सूर्याकडे पाठ जर केली तर सावली माझ्या समोर. आणि कितीही धावली तरी सावली कधी न पावली. धावत 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 झालं की पूर्ण जन्म थकून गेला, पण ती पकडल्या नाही जाणार सावली सूर्याला. तसंच संसार माया, ईश्वराचे विमुख जर झालो, मायेच्याच मागे जर धावत राहिलो, अजून डिग्री पाहिजे, अजून दवाखाने पाहिजे, अजून पैसा पाहिजे, अजून गाड्या पाहिजे, अजून सौंदर्य पाहिजे, अजून शरीर सौष्ठव पाहिजे, अजून कॉन्टॅक्ट पाहिजे, अजून सत्ता पाहिजे. लोकेशना, पुत्रेशना आणि वित्तेशना शास्त्रांमध्ये आला 3, की लोक प्रसिद्धी, नेम अँड फेम पाहिजे. पुत्रेशना की माझ्या मुलांचं, माझ्या मुलांच्या मुलांचं, माझ्या नातेवाईकांचं सगळं ठीकठाक झालं पाहिजे सगळं. आणि वित्तेशना, अजून धन वैभव मिळाला पाहिजे. हे मागे धावतच राहणार, जन्म थकून मरून जाईल. जन्माला आला हेला आणि पाणी भरून मेला, पण ती सावली पकडला नाही जाणार कधी. वाकले दाखवत पुन्हा तरी 2 हात दूरच राहील. तर तसा म्हणजे की एक लाईट फॉलो करणारे, डार्क फॉलो करणारे, डार्कनेसला फॉलो जे करणारे आहे, शॅडो बॉक्सिंग जे करतात आहे, मायेसोबतच जे रथ आहेत, बाह्य दृष्टीने ज्यांच्यासाठी आहे, बाहेरचं जे कमवायचं आहे, ते मेल्यानंतर जातात, पुन्हा परत येतात सकाम कर्म करण्यावाले. कारण हातात नाही आली सावलीला पकडायचं, तो वैभव पाहिजे. तो वैभवी चंचला आहे. लक्ष्मीचं नाव ना, लक्ष्मीचं नाव वैभवी आहे आणि चंचला आहे, स्थिर नाही राहत. नारायणाच्या चरणाशी स्थिर राहते फक्त ती. आणि ती लक्ष्मी सुप्तात येतात. जिथे विष्णूची भक्ती आहे, नारायणाची भक्ती आहे, रामाची, कृष्णाची, तिथेच मी स्थिर राहते. इतर ठिकाणी चंचल असते, खूप कष्ट करावे, एफर्टलेसली राहते तिथे. अदरवाईज खूप एफर्ट्स, काबाड कष्ट करावे लागतात. रहस्य आहे. आणि जे त्याचे दुसऱ्या प्रकारचे, द लाईट सीकर्स असतात, दे एस्केप दिस इव्हेंच्युअली. त्यांची इथून सुटका होते. उत्तरायण आणि दक्षिणायणचा संकेत केला. उत्तरायण म्हणजे आता मकर संक्रांतीपासून सुरू होणारे 6 महिने, आणि दक्षिणायन म्हणजे आता जे टवर्ड्स एंडिंग, त्याच्यानंतरचे जे 6 महिने येतात ते. ओध म्हणजे वर जाणार, ओध भक्ती, ओध वेग, ओध तिष्ठ, हे शब्द जे म्हणतो, वर उभा राहा, वर जाणारा दूर. तर ओध तर हायेस्ट वरचा. आयन सूर्य, नॉर्थ बाउंड जर्नी सुरू होते सूर्याची, नॉर्थवर्ड जर्नी. हायेस्ट स्टेट ऑफ माइंड, अवेकन स्टेट ऑफ माइंड. हायेस्ट पर्स्पेक्टिव्ह, पहाडाच्या पायथ्याशी असतो, त्या थोडस दिसते इकडचं तिकडचं, त्याच्या बाजूला काय, मागे काय, काहीच दिसत नाही. अर्ध चढलं तर पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडन होतं, अजून दिसायला लागतं पहाडावरून खाली. आणि एकदम वर जर पोहोचलं, विमानातून जे खाली बघतो ते एकदम सगळं जसंच्या तसं दिसायला लागतं. हायेस्ट पर्स्पेक्टिव्ह मध्ये सत्य पूर्ण प्रगट होतं. काय, कुठे, कसं आहे ते तिथे तसं दिसायला लागतं. तसं द हायेस्ट पर्स्पेक्टिव्ह, as I shared, this is a dream and my role is to beautify the dream. The truth manifests itself. सत्य प्रगट होतं. ते मग पुन्हा नाही येत. या श्लोकामध्ये सांगलं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. So essentially there's some technical aspects to it, astrology वगैरे. In fact, I am not an expert in this. I don't claim खूप त्याचं डिकोड करणं, never spent time on it. तर
शेवटचे 2 श्लोक and then we may be able to achieve our target की आज हा 8वा अध्याय संपूर्ण so that नवीन वर्षात सुंदर 9वा अध्याय सुरू करू शकू. हाही सुंदरच आहे ऑफकोर्स. नैते श्रुति पार्थ जानन योगी मह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भवार्जुन. हे पार्थ, इस प्रकार इन दोनों मार्गों को तत्व से जानकर कोई भी योगी मोहित नहीं होता. Don't worry about it if you are on the path of yoga. If you are striving to become a yogi, then don't worry too much about all the technical stuff. कि मंत्र कोणते, मुहूर्त कोणता, दिवस कसा, उत्तरेकडे तोंड करू की दक्षिणेकडे ठेवू की कोणत्या रंगाचं घालून, कोणत्या रंगाचं खाऊन, कितीच्या आधी आणि कितीच्या नंतर. Don't worry about all the technicalities if you're on the path of yogi. म्हणून सुलभ म्हटलं योग मार्गाला. इस कारण हे अर्जुन, तू सब काल में समबुद्धि रूप योग से युक्त हो, अर्थात निरंतर मेरी प्राप्ति के लिए साधन करने वाला हो. तर हा श्लोक नीट समजून घेऊ. न इति श्रुति पार्थ जानन योगी मोह्यति कश्चन. Kashchan is ever, mohyati is deluded. Who? Yogi is never deluded. Na mohyati. Yogi is never deluded, distracted, confused by these technicalities. They are real. He acknowledges. The Bhagavad Gita is the most beautiful scripture. कारण यात सगळ्यांना acknowledgement आहे. वाईट कोणाला नाही म्हटलंय, खोटं, चूक, बेकार, फालतू कोणालाच नाही म्हटलंय. Everybody has a place. Every principle has a place in it. But unmistakably, every time he shows, but yoga is superior to them all. इथेच झाला. हे जे एस्ट्रॉलॉजी आहे, हे जे सगळ्या हे आहे ठीक आहे, टेक्निकली क्विक रेफरन्सेस दिले, but then he said, don't be stuck in it. नुसतं जाऊन प्राणायाम, अपानायाम, व्यानायाम, समानायाम, उदानायाम, ब्राह्मणे स्वाहा भव, याच्यात ठीक आहे, एक वासुदेवाचं नाव घेतलं तर कनेक्ट जर झाला. योग म्हणजे कनेक्शन. If you can connect mentally, if you can connect internally, that is the best. That is the supreme. Then you're already there. If I have already reached, I don't have to worry about GPS, signal है कि नहीं, फोन की बैटरी डेड हो गई, अरे ते हे Waze लाओ कि Maps लाओ कि Google लाओ कि कोणती गल्ली है. I don't have to worry about anything if I am already there at the destination. Connect जर झालो ईश्वरासोबत, कोणता रंगन, कोणता मुहूर्तन, कोणतं काय, त्या सगळ्याचं ध्येय होतं इथे आणण्याचा, कनेक्ट करण्याचा. तर डायरेक्ट एफिशियंट पाथ सांगते आहे गीता करण्याची. बैलगाडीने हा रस्ता, हा नदी नाला कसा ओलांडून, आता डोंग्यात बसून, दुसरी अजून बॉरो करून, मग पॅसेंजर गाडी, मग एक्सप्रेस, सरळ रॉकेटमध्ये बसून पोहोचला, जेट साधना जर झाली तर पण व्हॉट इज दॅट जेट साधना? प्रयत्न काय करायचा? तस्मात म्हणजे देअरफॉर, सर्व एषु काल एषु, at all times, सर्वेषु कालेषु, तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुना. Strive for the connection. Focus on connecting with me. जे दिसेल त्याच्यातून 9व्या अध्यायातील पुढे आता जो येईल तर यत् करोषि यद् अश्नासि यद् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपहृतम् अश्नामि प्रयतात्मना. अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आहे विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर मत कर्म कृत मत परमो मद भक्त संग वर्जित निर्वैर सर्वभूतेषु यः समामेति पांडवा. तो जे करतो, जे खाते, जे बोलते, ज्याच्याशी व्यवहार करते आहे, ज्याला ट्रीट करते आहे, ज्याचा बिझनेस सुरू आहे, मनात आतून कनेक्शन लक्षात ठेवा. कनेक्ट, ही इज माय लॉर्ड, माय स्वीट लॉर्ड इन दिस पर्सन. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समार. ते 9व्या अध्यायात येतो. हे सगळंच ब्रह्म आहे. त्याच्यामुळे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
का सहज हवन होते नाम घेता पुकाचे फुकटात फ्री मध्ये नाव घेतलाय, हवन होऊन राहिलाय. अन्न हे पूर्ण ब्रह्म नाही, उदरभरण नव्हे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. पोट भरणाचं नाही सुरू आहे, ते पूर्ण ब्रह्माला मी ग्रहण करतो आहे. ब्रह्म अर्पणम, ब्रह्म हवीर, ब्रह्म यज्ञ आहे. जठराग्नी पेटली आहे. अहम वैश्वानरो भूत्वा हैलता प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समा युक्तम पचाम्यन्नम चतु. अरे तिच्या पोटात जठर अग्नी, जठर मसल ऑफ द स्टमक, मी अग्नी पेटवली आहे. the digestive power in it, whether you pour liquid in it or solid, of 4 kinds of food stuff. How magical, how miraculous it is that I digest it. आणि तिथे कणाकणापर्यंत पोहोचवतो त्याचं सत्व. 7 पुढे कधी होईल अन्न जे खातं त्याचे 7 प्रकार होतात. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय 7 विभाजन होतात. 7चे निरनिराळे कार्य होतात. Wonderfully scientific, very technical, very logical, very sensible, very practical. All of it. There's no end to the beauty of our riches. आपल्याला जे प्राप्त आहे, आपलं जे ऑप्युलन्स आहे, आपलं जो वैभव आहे, आपले आध्यात्मिक वैभव असीम आहे. ते लक्ष दिलं तर ओपन माइंड ठेवून. आणि ते संक्षिप्त रूपात भगवद्गीतेत आहे. So the key is, या श्लोकामध्ये की figure out a way, no matter what you do, where, however, the main thing, the only thing, the real thing you have to do is connect with me. भावनेनी, भावो ही भक्ती. भक्ती भावनेनीच होते. न च अभावस्य नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावस्य शांतिर अशांतस्य कुतस्कम. 2रा अध्याय सांख्य योग. अक्कल असेल तर सेंटिमेंट्स अँड इमोशन्सची कदर करशील. जे लोक म्हणतात भावनांमध्ये नाही पडत, कृष्ण त्यांना गधे म्हटलाय. सेंटिमेंटल इमोशन मध्ये नाही पडत आपण जस्ट बुद्धिजीवी आहे. ड्राय दगड नसती बुद्धीर अयुक्त असत्या, त्याला शक्यच नाही देवासोबत मिलन होणं, संभवच नाहीये. भावना जर नसेल हृदयात, तर कदर जर नसेल, दुसऱ्यांसाठी मन दुखत जर नसेल, डोळ्यातून अश्रू जर गळत शक्य नसेल, वज्र कठोर हृदय असेल, कोणाचं मन राखण्यासाठी स्वतःचं मन मारण्याची वृत्ती जर नसेल, इतरांची किंमत जर कळत नसेल, तर दगड आहे. नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावस्य शांती. आणि अशा दगडाच्या जीवनात शांती कुठून येणार? कृष्ण म्हणतो अर्जुनाला, अशांतस्य कुतः सुखम. तोच प्रश्न विचारतो. शांती नाही तर सुख कसं? आनंद तर दूरची गोष्ट राहिली, सुखही नाही आहे, वैभव खूप आहे, पण शांती नाही आहे, तर मग सुख का? कारण भावनाहीन हृदय झालं, भावना रहित झालं. म्हणून स्त्री पुरुषाला, स्त्री रूपाला पुरुष रूपाच्या वरचं स्थान दिलंय. बाय डिझाइन, बाय डिफॉल्ट दिस प्रोग्राम, भावना आर प्रोग्राम्ड इन द फेमिनिन साइड ऑफ ह्युमन नेचर. म्हणून कृष्ण म्हणते फक्त आईचं स्वरूप आहे जिच्यावर मी स्वतःला नाही समजत, कारण तिच्या मनात जे भावना असतात, इंटेन्स इमोशन्स. सो भावो ही भक्ती, तरच भक्ती होऊ शकते, नाही तर भक्ती शक्य नाही. भक्ती नाही तर मग ज्ञान शक्यच नाही. ज्ञान नाही तर मग दुःख सुटणं शक्यच नाही आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि आत्यंतिक सुख प्राप्तीसाठी ज्ञान अत्यंत आवश्यक. ज्ञानासाठी भक्ती आवश्यक, भक्तीसाठी भावनांची आवश्यकता आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. आणि मग शेवटचा श्लोक, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येत तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. योगी इस रहस्य को तत्व से जानकर वेदों के पढ़ने में, यज्ञ करने में, तप दान आदि की करने में जो भी पुण्य फल कहा गया है,
उन सब को निस्संदेह उल्लंघन कर जाता है. Go moving past the rituals, सुख दुख पाप पुण्य चांगलं फळ वाईट फळ प्राप्ति प्राप्तीच्या और सनातन परम पद को प्राप्त होता है. So once you're connected with God, मग अजून काय मिळवायचं राहिलं? If God is everywhere and God is everything. One other thing that in English session मध्ये remind, God is everything and everything is God. If you want to know the secret, it is simple. Connect with that, figure that, make that your own. God is everything and everything is God. There is a way to comprehend this. हे समजू शकता, समजलं जाऊ शकतं. आणि तीच योगीची मनस्थिती आहे त्याच दृष्टीने. तर ते मिळालं, अजून काय मिळवायचं राहिलं? मुझको देखोगे जहां तक, मुझको पाओगे वहां तक, इस जमी से आसमां. परमेश्वराचंच गाणं आहे, रामतेरी गंगा मैली. सगळी मैं ही मैं हूं, दूसरा कोई नहीं. लक्षात त्या ईश्वराच्या आणि प्रपन्न झाला, मी पण नाही तूच आहेस. स्वप्न पात्राला जर लक्षात आलं की अरे हे सगळे जे दिसून आले खोपडीमध्ये माझ्याशी भांडून राहिले, माझी बाजू घेऊन राहिले, त्या सगळ्यामध्ये मीच आहे त्या ब्रह्मरूपाने. स्वप्न बघण्याची जी माझी कल्पना शक्ती जी आहे तीच या सगळ्यांमध्ये थोड्या वेळासाठी उभं केला या बुजगाण्यांना, या कटपुतलींना. मी तर ती कल्पना शक्ती आहे, ब्रह्म आहे, मीच या सगळ्यांना उभं केलाय. आणि मग लक्षात आलं की अरे पण शक्ती, आपण शक्तिमान आहे तेव्हा शक्ती आहे. शक्तिमत पहिले त्याची शक्ती, ती शक्ती ही त्या परमात्म्याची आहे. तर मी पण नाहीये, तोच तो आहे. ती योगीची स्थिती. आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 2 श्लोक थोडेसे संस्कृतमध्ये म्हणू, मग झालं आज सत्र संपन्न. 5-6 मिनिटं ध्यान आणि मग तुमची जशी जेवढी इच्छा असेल ब्रह्मचर्चा. हे शेवटचे 2 श्लोक खूप सुंदर आहेत. मी थोडे संधी विग्रह करून म्हणतो, तुम्ही म्हणा ईश्वराच्या मुखातून निघालेली संस्कृत भाषा प्रभावशाली आणि गीतेचा प्रसाद आहे. 27वा आणि 28वा श्लोक. न इति श्रुती पार्थ, नैति श्रुती पार्थ, जानन योगी मुह्यति कश्चन. जानन योगी मुह्यति कश्चन. ही पहिली ओळ पुन्हा म्हणतो. नैति श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन. हे सगळं समजून घेऊन योगी पुन्हा मोहित नाही होत. तस्मात् सर्व एषु काल एषु, तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुन. भव म्हणजे हो, अर्जुना योगी हो, योगी बन. तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भव अर्जुन. आणि शेवटचा श्लोक. वेद एषु यज्ञ एषु, वेदेषु यज्ञेषु तपस्सु च एव, तपस्सु चैव. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टं, दानेषु यद् पुण्यफलं प्रदिष्टम्. अति इति अत्येति तत् सर्वम् इदम्. अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उप इति च अद्यम. योगी परम स्थानमुपैति चाद्यम. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव,
दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्। ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे अक्षर ब्रह्म योगो नाम अष्टमोऽध्यायः। श्री कृष्णार्पणमस्तु। हरि ओम तत्सत। इथे थांबून एक 5-6 मिनिटं ध्यान करू, स्टार्ट कंक्लूडिंग द प्रोग्राम।